सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन केलं। शेतकऱ्यांसह विधान भवनाच्या दिशेने मोर्चा काढत त्यांनी सातबाऱ्याच्या प्रती फेकल्या आणि सोयाबीन, कापूस उधळून सरकार विरोधात घोषणाबाजी केली। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे विधान भवन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं। सरकारने शेतकरी प्रश्नांबाबत दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत तुपकर यांनी हे आंदोलन छेडल्याचं सांगितलंय। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणावर मनसे नेते राजू पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यासाठी माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगत त्यांनी माध्यमांचं अभिनंदन केलंय। डॉक्टरांवर हात उचलणं हे चुकीचं असून डॉक्टरांना समाजात देवाचं स्थान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाल्या नसतील मात्र त्यासाठी जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। महापालिका रुग्णालयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केलाय। 30 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांनी महापालिकेच्या रुग्णालयांसाठी नेमकं काय केलं असा संतप्त सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केलाय। अखेर अटक झाली आहे आणि 2 दिवसापासून हा विषय धरून मीडियाने धरून ठेवला होता। काय सांगतात? नाही, खरं तर मी मीडियाचे अभिनंदन करतो की हा गुन्हा घडल्यानंतर ज्या प्रकारे 24 तासानंतर हा गुन्हा दाखल करून घेण्यात आला त्यामागे तुम्हा मीडियाचा खरोखर चांगला रोल आहे आणि तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे। परंतु मला यासोबत एक गोष्ट अजून एक सांगायची वाटते की या गोष्टी ज्या घडत आहेत, ज्या महिलांवर, महिला काय किंवा पुरुष काय, डॉक्टर हा देवाचा दर्जा दिलेला असतो आपण आणि त्याच्यावर अशा प्रकारे हात उचलणं हे योग्य नाही आहे। ज्या प्रकारे त्या हॉस्पिटलला सुविधा तुम्ही दिलेल्या आहेत त्याच्यात ते तेवढंच करणार आहेत ना, त्यांनाही काही बंधन आहेत। एक गोष्ट आम्ही समजू शकतो की ते जे पेशंट होते त्यांना काही सुविधा कमी पडल्या असेल किंवा काय, पण याला कारणीभूत कोण आहे? 30 वर्षे तुम्ही सत्ता उपभोगून त्या वॉर्डात प्रतिनिधित्व करत असताना तिथे पालिकेने काय तिथे सुविधा दिलेल्या आहेत? तुम्ही पालिकेचे विश्वस्त म्हणून तिथे निवडून आलेले आहेत, त्यावेळेस तर बिनविरोध निवडून आलेले आहेत, परंतु तुम्ही केलं काय तिथे? तर त्यामुळे तुम्ही डॉक्टर लोकांच्या हातात रिक्षा द्याल आणि त्यांना फरारीच्या स्पीडनी पळायला सांगाल, कसे पळणार आहेत ते? त्यामुळे सर्वस्वी प्रशासन आणि इथले राज्यकर्ते यासाठी जबाबदार आहेत आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर रुग्णालयातील कामकाज पुन्हा एकदा सुरळीत झाले। डॉक्टर आणि परिचारिकांनी नियमितपणे रुग्णसेवा सुरू केली। रुग्णालयातील वातावरण आता पूर्ववत होते। मारहाण झालेल्या डॉक्टर वैभव साळुंखे यांनी राजीनामा दिलेला नसून ते एका संस्थेमार्फत शास्त्रीनगर रुग्णालयात सेवा देत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सादिया पिंजारी यांनी दिली आहे। रुग्णसेवेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। आज से हमारा हॉस्पिटल ओपीडी सर्विसेज के लिए हमने रिज्यूम कर लिया है। हमारे डॉक्टर्स आ गए। वैभव सूर्यवंशी जो डॉक्टर थे उन्होंने इस्तीफा दिया, ऐसी खबर आ रही है, तो नहीं, वो हमारे तक नहीं पहुंचा है न्यूज़। और आपकी क्या मांगे थी और क्या मांगे पूरी हुई है? नहीं, मैंने तो इतना मेरे हॉस्पिटल के लिए सिक्योरिटी मांगी थी, वो हमको मिल गई। मेरा सारा ओपीडी चालू कर दिया गया है और ओपीडी के पेशेंट्स का पेपर तो हम सुबह 9 बजे से जो स्टार्ट करते हैं वो हमने चालू कर दिया। ओपीडी चालू भी हो गई है और स्टाफ भी पूरा रिज्यूम हो गया है हर जगह पे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सरकारी आणि निमसरकारी भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेविरोधात स्थानिकांमध्ये नाराजी वाढते। माजी आमदार बाबूराव माने यांनी राखीव भूखंडही पुनर्विकासासाठी सुपूर्द केलं जाणार का असा सवाल उपस्थित केलाय। माने यांच्या महात्मा ज्योतिबा फुले ट्रस्टच्या ताब्यातील शाळेच्या खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडालाही म्हाडानं नोटीस बजावल्याचा दावा त्यांनी केलाय। संबंधित भूखंडाचा भाडेपट्टा अद्याप शिल्लक असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत सुनावणी दरम्यान आपली बाजू ग्राह्य धरली नसल्याचं माने यांनी सांगितलंय। या प्रकरणामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पातील भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले।
मिसिंग लिंक प्रकल्पावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प फाईल बंद करण्यात आला होता, मात्र महायुती सरकारनं तो पूर्ण करण्याची हिंमत दाखवल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय। पाऊस आणि दरड कोसळण्यामुळे प्रकल्पाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट करत IITच्या अहवालानुसार दरडी रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे, प्रवास अधिक सुरक्षित झाल्याचं त्यांनी सांगितलंय। जगातील मोठा बोगदा तयार करून हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा करत फडणवीस यांनी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना उत्तर दिलंय। दरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। मुंबईतील मिसिंग लिंक प्रकल्पावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र लिहून सभागृहात विरोधक आणि प्रश्न विचारणाऱ्या जनतेचा अपमान झाल्याचा आरोप केलाय। राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, पेपर फुटी आणि विविध आंदोलनांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असताना मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंक प्रकल्पावरच भाष्य करत विरोधकांवर टीका केल्याचा आरोप अंधारे यांनी केलाय। मिसिंग लिंक प्रकल्पासाठी जनतेच्या कराच्या पैशातून मोठा खर्च झालाय, त्यातील त्रुटींवर हा प्रश्न विचारणं हा नागरिकांचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रकल्पाचं श्रेय घेताना त्यातील अडचणी आणि जबाबदारी स्वीकारणं ही गरजेचं आहे, असा टोला अंधारे यांनी फडणवीस यांना लगावलाय। लैंगिक अत्याचारासंबंधित तक्रारींच्या तपासासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिलेत। अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पुरुष तपास अधिकाऱ्यांसमोर घटनेची माहिती देताना पीडितेला संकोच वाटू शकतो, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीचा तपास पुरुष अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला होता, मात्र तपशीलवार माहिती देताना अडचण येत असल्याचं सांगत पीडितेनं तपास महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्याची मागणी केली होती। याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठानं अनुभवी महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत तपास करण्याचे निर्देश दिले। पीडितेचा पुरवणी जबाब नोंदवून तपास संवेदनशीलतेने करावा आणि तिला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश न्यायालयानं दिले। मुंबई महापालिकेतील वाहन चालकांच्या कमतरतेमुळे विविध विभागातील वाहन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेनं बेस्ट उपक्रमाकडून 190 कायमस्वरूपी वाहन चालक 1 वर्षासाठी उसनवारीनं घेण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आलाय। महापालिकेकडून रुग्णवाहिका, कचरा गाड्या, अतिक्रमण निर्मूलनाची वाहनं, मलनिस्सारण वाहनं तसंच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी चालकांची गरज असते, मात्र चालकांची संख्या अपुरी असल्यानं सेवांवर परिणाम होत होता। या चालकांच्या वेतन आणि आपत्कालीन भत्त्यासाठी महापालिका सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे। गरजेनुसार ही सेवा 2 वर्षापर्यंत वाढवता येणार आहे। बेस्टला देखील आवश्यकतेनुसार चालक परत बोलवण्याचा अधिकार राहणार आहे। राज्यातील शवविच्छेदन प्रक्रियेत अत्याधुनिक बदल करण्यात येणार आहेत। जगभरात वापरली जाणारी विना चिरफाड शवविच्छेदन पद्धत महाराष्ट्रात सुरू केली जाणार आहे। पेट स्कॅनच्या धर्तीवर आधारित ही प्रक्रिया सुरुवातीला मुंबईतील JJ आणि KEM रुग्णालयात राबवण्यात येणार आहे। या नव्या तंत्रज्ञानामुळे मृतदेहाची चिरफाड न करता शवविच्छेदन अहवाल करता येणार आहे। यावेळी वेळ आणि मनुष्यबळाची बचत होणार आहे। सुमारे 90% शवविच्छेदन विना चिरफाड पद्धतीने करता येतील, तर गुंतागुंतीच्या आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पारंपरिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे। शवविच्छेदन केंद्रामधील रिक्त पद भरून सुविधा मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं। तसंच राज्यातील सर्व शवविच्छेदन केंद्रांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।